वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यो, आज आपण श्लोक क्रमांक 117 पाहणार आहोत. दुरू लेकरू बापुडे दैन्यवाने कृपा भाकिता दिधली बेटी जेने चिरंजीव तारांगणी प्रेम खानी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. श्रोतो, समर्थांनी या श्लोकामध्ये भक्त ध्रुव हा या बालकावरून श्लोक दिला आहे. हा भक्त ध्रुव त्याच्यावरती भगवंताची कशी कृपा झाली आणि त्याला भगवंतानी प्रसन्न होऊन काय बक्षीस दिलं, काय त्याच्यावरती कृपा केली, या संदर्भामध्ये पुराणामध्ये एक छानशी कथा येते. सुरुवातीला आपण ती कथा पाहूया आणि मग थोडक्यात या श्लोकाचा सार पाहूया. राजा उत्तानपाद यांना सुनीती आणि सुरीची नावाच्या 2 राण्या होत्या. सुनीती ही मोठी राणी असून तिच्या मुलाचे नाव ध्रुव होते, ज्याची आपण कथा पाहणार आहोत. आणि धाकटी राणी सुरुची, तिच्या मुलाचे नाव उत्तम होते. राजा उत्तानपादाचे सुरुचीवर अधिक प्रेम, ज्यामुळे त्या राजवाड्यात सुरीचेचाच अधिक प्रभाव होता. एक दिवस 5 वर्षाचा जो लहानगा ध्रुव बाळ आहे, तो आपले वडील राजा उत्तानपादाच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात तिथे सुरुची आली आणि तिने रागाने ध्रुवाला खेचून बाजूला केले. ध्रुव बाळ छोटे होते, त्याला काही समजले नाही. तो रडायला लागला. बाळ ती राणी त्याला म्हणायला लागली, म्हणजे त्याची सावत्राई, तू राजाच्या मांडीवर बसण्याच्या योग्यतेचा नाहीयेस. जर तुला राजाच्या मांडीवर किंवा या सिंहासनावर बसायचे असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. त्यासाठी तुला भगवान विष्णूची आराधना करावी लागेल. तो लहानगा ध्रुव रडत रडत आपल्या आईकडे गेले आणि आपली आई सुनीती ला हा सर्व प्रकार सांगितला. सुनीतीने अत्यंत शांतपणे त्या बाळाचे सर्व ऐकून घेतले आणि शांतपणे प्रेमाने त्या बाळाला जवळ घेऊन समजावले, बाळा, तुझ्या सावत्राईने जे बोलले आहे, जे कठोर बोल तुला लावले आहे, त्यामध्ये तू मनाला लावून घेऊन ती जी बोलली आहे ती सत्यच बोलली आहे. त्यामध्ये काही वावगे नाहीये. बघ बाळा, या जगात भगवान विष्णूपेक्षा कोणीही मोठे नाही आणि त्यांची जर कृपा झाली तर आपल्याला या विश्वामध्ये जे हवं ते मिळेल. आणि तुला जर काही हवं असेल तर तू त्यांची मनापासून भक्ती कर आणि तुला जे हवं आहे ते नक्कीच तुला मिळेल. आईने हे जे शब्द बोलले, आईच्या या शब्दांनी ध्रुव बाळाच्या मनामध्ये खोलवर परिणाम झाला आणि ध्रुव बाळाने मनात एक दृढ निश्चय केला की त्याला आता ईश्वर प्राप्त करायचा आहे, ईश्वराची भक्ती करायची आहे, ईश्वराचा प्रसाद मिळवायचा आहे, ईश्वराची
कृपा मिळवायची आहे. ईश्वराकडून त्याला कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे. तो त्या रात्री भगवान विष्णूच्या शोधासाठी जंगलाकडे निघून गेला. बघा, छोटा बाळ आईच्या बोलामुळे किती प्रभावित झाला आणि भगवान प्राप्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या आशीर्वादासाठी तो एकटाच घर सोडून निघाला. वाटेत त्याला नारद मुनी भेटले. नारद मुनींनी लहान बालकाची परीक्षा घेण्यासाठी त्याला परत घरी जाण्याचं सांगितलं. अरे बाळा, तू या जंगलात कुठे निघाला आहेस? काय काम आहे तुझं? सर्व हकीकत त्यांनी सांगितली की मला ईश्वर प्राप्ती करायची आहे. मी कसं करू, काय करू? नारद मुनींनी त्याची निष्ठा पाहून त्यांनी त्याला एक मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र नारदाने बाळ ध्रुवला दिला आणि सांगितलं की बाळा, या मंत्राचा तू जप केलास तर तुला भगवंताची प्राप्ती नक्कीच होईल. भगवंताची कृपा तुझ्यावरती नक्कीच होईल. ध्रुवाने जंगलात अतिशय कडक तपश्चर्या सुरू केली. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. इतक्या तल्लीन होऊन, इतकं मग्न होऊन त्यांनी भगवंतांना साथ घालायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी फळे खाऊन आपली आराधना सुरू ठेवली. त्यानंतर झाडाची पाने खाऊन, त्यानंतर फक्त पाणी पिऊनच आपली आराधना चालू ठेवली. तरीही भगवान प्रसन्न होत नाही. मग काय करायचं? बाळाने श्वास रोखून ठेवला आणि ध्यानस्थ बसला. अवघ्या 5 वर्षाच्या बालकाची ही घोर तपश्चर्या पाहून स्वर्गातील देवही आश्चर्यचकित झाले. ध्रुवाच्या अढळ भक्तीने आणि निश्चयाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्यांच्या समोर प्रगट झाले आणि त्या बाळाला विचारलं, बाळा, उठ, जागा हो. मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे. काय हवं आहे तुला? ध्रुव बाळाने अत्यंत नम्रपणे भगवंताचे दर्शन घेतले आणि त्यांना म्हणाला, या पृथ्वीवरती सर्व काही नश्वर आहे. मला सिंहासन नको, राज्य नको, तर मला एक असे स्थान द्या जे कधीही नष्ट होणार नाही. भगवान विष्णूंनी त्याला आकाशात ध्रुव तारा म्हणून स्थान दिले. बघा, या ब्रह्मांडामध्ये अनेक तारे आहेत, ग्रह आहेत, ते त्यांची दिशा बदलतात. पण ध्रुव तारा असा आहे की तो कधीही आपले स्थान बदलत नाही. हा दिशा देणारा तारा आहे असे म्हटले जाते. आजही आकाशात उत्तरेकडे चमकणारा ध्रुव तारा हा बाल ध्रुवाच्या दृढ निश्चयाची, सहनतेची आणि अढळ बक्षीची आपल्याला साक्ष देतो. म्हणजे समर्थांना या श्लोकातून हे सांगायचं आहे की आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि आपण जेव्हा अनन्य भक्तीने भगवंताला शरण जातो तेव्हा भगवंत आपल्याला प्रसन्न होतोच. भगवंताची आपल्यावर कृपा होतेच. धरुले करू बापुडे दैन्यवाने. म्हणजे हा ध्रुव बाळ असह्य होता, दैन्यावस्थेत, लेकरू, विचार, बापुडा. काय त्यांनी केलं? तर त्याच्यावरती भगवंताची कृपा झाली. कृपा भाकिता दिधली भेटी जेने. आपल्याही आयुष्यामध्ये, माणसाच्या जीवनामध्ये कधी कधी अशी वेळ येते तेव्हा आपलेच लोक आपल्याला नाकारतात. जसं ध्रुवाच्या वडिलांनी त्या मुलाला नाकारलं, त्याच्या सावत्र आईने त्याला नाकारलं आणि स्वतःला हताश, दैन्य अवस्थेमध्ये आपण समजतो. किंवा आपल्याला समाजाने नाकारलं, आपल्या पाहुण्या रावळ्याने आपल्याला नाकारून दिलं, आपला अपमान केला, तेव्हा आपण
शांत राहून आपण आपले जे सत्कर्म आहे ते करत राहिले पाहिजे आणि ईश्वराच्या चरणी लीन व्हायला पाहिजे. हा संदेश या चरणातून समर्थ सांगतात. कृपा भाकिता दिधली भेटी जेने. भगवंत आपल्या भक्तावरती कृपा करतोच. फक्त आपण सर्वस्व भगवंताला समर्पण केलं. आपल्या मनाबद्दल यात किंचितही संशय नसला पाहिजे. ईश्वराला मिळवण्यासाठी कोणत्याही वयाची, पदाची, जातीची, धर्माची कसलीच गरज नसते. फक्त भगवंताला काय हवं असतं? प्रेम. भक्ताचं प्रेम हवं असतं. आणि मग आपण भगवंताला प्रेम केलं तर भगवंत आपल्यावर प्रेम करतो. आपल्या अंतःकरणातील शुद्धता असली पाहिजे भगवंताला मिळवण्यासाठी. पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, चिरंजीव तारांगणी प्रेमकानी. त्याला चिरंजीव पद दिलं. त्याला काय पद होतं? आपल्या वडिलाची मांडीवरती बसायचं होतं, सिंहासनावर बसायचं. वडिलांची मांडी म्हणजे त्याच्यासाठी ते सिंहासनच होतं. आणि ते सिंहासन कसं आहे? नश्वर आहे. आणि भगवंताची कृपा झाल्यामुळं त्याला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? चिरंजीव स्थान मिळालं. चिरंजीव तारांगणी प्रेमखानी. जग आपल्याला तात्पुरत्या अपमान सहन करू शकतो, म्हणजे आपला अपमान करू शकतो. तो तात्पुरता अपमान असतो. तो मिळालेला आपल्याला दुःख हे तात्पुरतं असतं. दुःख सुख हे कुठलंही परमनंट नसतं, कायम नसतं. जर आपण परमात्म्याचे झालो, परमात्म्यामध्ये जर विलीन झालो, परमात्म्याची जर भक्ती करायला लागलो, तर तो आपल्याला असे आंतरिक सुख देतो, शांती देतो. आणि तो कधीही आपल्याला एकटं सोडत नाही. कितीही आपल्यावर दुःख आली, संकट आली, तो आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या सोबतच असतो. फक्त आपली निष्ठा असली पाहिजे. मग पुढच्या श्लोकामध्ये चरणामध्ये समर्थ तेच सांगतात, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमान. म्हणजे भक्ताला तो एकटा सोडतच नाही. समर्थ पुन्हा सांगता की या महासिद्धांताचा उच्चार करता, देव हा भक्ताभिमानी आहे. त्याला आपल्या भक्ताची काळजी असते. जगाने नाकारलेला एका 5 वर्षाच्या लहान मुलाला जर देव विश्वातील सर्वोच्च स्थान देऊ शकतो, तर तो आपल्यालाही देईल. फक्त आपण तेवढी श्रद्धा बाळगली पाहिजे. भगवंता प्रती आपली तेवढी भक्ती असली पाहिजे. तितकं आपण भगवंताला समर्पण केलं पाहिजे स्वतःला. समर्थांना या श्लोकामधून हे सांगायचं आहे की आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, रामनामाचं जप केला पाहिजे, ईश्वराचं जप केला पाहिजे, ईश्वराच्या चरणी लीन व्हायला पाहिजे. आणि आपली जी श्रद्धा आहे ती अढळ ठेवली पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रसंगी कितीही आपल्यावरती संकट आले, कितीही आपल्यावरती दुःख आले, तरी आपला जो भाव आहे तो भगवंतावरचा अढळ राहिला. म्हणजे पक्का आपण ध्येय म्हणजे काय म्हणते त्याला, दृढ विश्वास भगवंताप्रती ठेवला पाहिजे, जसा बाल ध्रुवाने भगवंतावरती ठेवला. आणि या समाजामध्ये आपल्याला अपमान करणारे मिळतात, आपल्याला दुःख देणारे भेटतात. त्यामुळे आपण खचून नाही झालं पाहिजे. कारण का आपल्यावरती जर भगवंताची जर कृपा असेल तर आपलं कोणीही काही म्हणजे आपल्याला त्रास नाही देऊ शकत. आणि आपला अपमान जरी केला, आपला सूड जरी घेतला, तरी आपल्याकडे जी सकारात्मक ऊर्जा असते भक्तीमधली, ईश्वराच्या कृपेची, तर त्या ईश्वराच्या कृपेमुळे आपल्यावरती जे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली असते, त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे आपल्याला इतकं सुख प्राप्त होतं. त्यामुळे आपण तो अपमान असेल, दुःख असेल, त्याचा आपल्याला काही वाटत नाही. कारण का आपण भगवंताला शरण गेलेला असतो. आणि शेवटी समर्थ या श्लोकातून तेच सांगतात की तुमच्यावर किती संकट येऊ दे. भक्त प्रल्हादावरती संकट आलं, अंबऋषी ऋषीवरती संकट आलं, अंबरीशावरती संकट आलं, भक्तासाठी देव हा धावून जातोच. त्यामुळे आपण भगवंताला शरण केलं पाहिजे. भगवत
भक्ती केली पाहिजे. आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी देव तिथे आहेच. म्हणून समर्थ या श्लोकात तेच सांगतात की नुपेक्षी कदा देव भक्ताभिमान. भक्ताचं कधीही मन मोडत नाहीये. धरुले करू बापुडे दैन्यवाने कृपा भाकिता दिधली भेटीजेने चिरंजीव तारांगणी प्रेमकानी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल पंडितनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण.